का हिने प्रत्येक वेळेला धुणं भांडीच करायची, का हिने अगदी नवऱ्याचा मार खातच घरात बसायचं, किंवा त्याच्याकडेच पैसे मागायचे की नाही रे भाजीला पैसेच नाहीयेत आता तू दे बाबा, असं नाही ना करावं लागलं. मग मी शिकवलेले या महिलांना त्यांना 4 पैसे मिळवायला सोपं वाटायला लागलं. त्यामुळे त्या जास्तीत जास्त घरातलं काम लवकर करून माझ्याकडे येऊन त्या काम करायला लागल्या. नमस्कार, मी प्रमोद पाटील. नमस्कार, मी उदय साठे. अनोळखी मुलखा वेगळी माणसं या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रमोद, आजच्या विषयाबद्दल तुझ्याशी बोलतो. 8 मार्च जागतिक महिला दिन आपण नुकताच साजरा केला. सगळ्यांनी महिलांचं गुणगान गायला असेल, सगळं केलं असेल, पण खरंच आपण महिलांसाठी काही करतो का रे? का एकच दिवस महिला दिन साजरा करायचा असं मला बऱ्याच वेळा वाटतं. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपली आई, आपली बहीण, म्हणजे आपलं कर्तृत्व जेव्हा उभरून येतं त्यावेळेला ह्यांचा सिंहाचा वाटा असतो. पण त्यांचा विचार फारसा केला जात नाही. बऱ्याच वेळा मालिकांमध्ये सुद्धा स्त्रीच्या प्रगतीमध्ये अडथळा असतो. तर मी आज अशा एका महिलेला बोलवलंय की ज्या स्वतःसाठी तर म्हणजे अर्थार्जनासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, पण ते करत असताना शेकडो महिलांसाठी पण त्या काम करतात. तर आज आपण त्यांचा प्रवास ऐकूया. नक्कीच. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आपल्या प्रेक्षकांना तुमची थोडीशी ओळख करून द्या. नमस्कार, मी पुष्पा कुदळे. जन्म माझा पुण्यातलाच आहे. शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये माझा जन्म आणि लग्नापर्यंतचा काळ हा पोलीस लाईनीत गेलेला. तिथूनच शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण माझं तिथेच झालं. आणि ते शिकताना जेव्हा काही आता पोलीस खात्यात म्हणजे तेव्हाचा काळ असा होता की प्रत्येक घरात अशा अडचणी भरपूरच होत्या. म्हणजे असं काही नव्हतं की सगळं सबलीकरण असं काही फारसं प्रत्येक घरात असेलच असं नव्हतं. तर घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी कमवण्याची दिशा शोधावीच लागत होती. तशी आमच्या घरात पण आम्ही छोटं मोठं काँग्रेस भवन मधून मिळणारं पोलिसांच्या महिलांसाठीच जे काम शिवणाचं मिळायचं ते आणून आम्ही करत होतो. मी म्हणा, माझी आई म्हणा, माझे भाऊ म्हणा. मग पिशव्या शिवणं किंवा जेलच्या मुलांचे कपडे शिवणं किंवा लहान मुलांचे कपडे शिवणं असं ते मिळायचं काम ते आम्ही करायचो. मग ते करताना मला असं वाटलं की अरे अजून थोडंसं आपल्याला वेगळं काहीतरी करता यायला पाहिजे. मग मी थोडं क्रोशा काम करायला शिकले. नंतर माझे एक मामा होते संपत वाडकर म्हणून. ते तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो. त्यावेळेस तुमचं वय काय होतं? साधारण मी 7वीत वगैरे असेल तेव्हा. 7वीत पासून मी हे स्वेटर विणण्याचं काम करते. म्हणजे त्यावेळेपासून तुम्हाला काहीतरी लोकांसाठी करायची हे होती. 7वी मध्ये म्हणजे कसं नंतर मग असं वाटलं की नाहीच ना, बाबांचा पगार हा सगळ्यांना पुरेल असा नव्हताच ना त्या काळी. तर मग आई काम करतीये, बहीण करतीये. दुधाच्या बाटल्या टाकण्यापासूनचं काम मी आणि माझ्या भावांनी केलेलं आहे. म्हणजे आता तेव्हा पण असं असायचं की पोलीस लाईन मध्ये 2घच जण नवरा बायको आहेत की नाही बाबा त्यांना बाहेर जात आहेत, किंवा ते काका जे ते ड्युटीला गेलेले आहेत, मग त्या काकूंना दूध आणायला पण जमत नाही. मग तेव्हा आपला जो काळ होता तेव्हा ते कॅन मध्ये बॉटल मिळायच्या. मग ते दूध केंद्रावर जायचं, त्या बॉटल आणायच्या आणि त्या बॉटल त्या काकूंना आणून द्यायच्या. तर त्याच्या बदल्यात त्या काहीतरी खाऊ दे म्हणा, 1 रुपया दे म्हणा, असं सुद्धा काम मिळायचं. ते पण आपण हौसेने तेव्हा करायचं. मग ह्या पैसे कमवण्याच्या उद्देशानेच मग मी ते माझ्या मामांनी एक स्वेटर घातला होता. त्यांनी तो स्वतः हाताने विणलेला होता. म्हणजे ते मिलिटरीमध्ये असल्यामुळे त्या लोकांना जेव्हा वेळ असायचा तेव्हा ते विणायचे. तर संपत वाडकर असं माझ्या मामांचं नाव. त्यांनी मला हातावर सायकलच्या स्पोकवर स्वेटर विणण्यासाठीची सायकलच्या स्पोकवर स्वेटर विणायचे पूर्वी. म्हणजे स्पोकला थोडंसं असं पेन्सिली सारखं टोक करायचं घासून फरशीवर, आणि मग त्या टोकांनी आपल्याला ती वूल बरोबर खालीवर करून ते स्वेटर करायला शिकवण्याचं काम ते माझ्या मामांनी केलेलं. अलीकडे सुया आहेत. म्हणजे तेव्हा पण होत्या, पण तेव्हा आपल्याला ती सुई घ्यायला सुद्धा पैसे खर्च करायची ऐपत नसेल, किंवा आपण म्हणायचं नको ते दुसरीकडे कुठेतरी वापरता येतील. मग हे सगळं करताना शिक्षण थांबलं नाही. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण पोलीस लाईन मध्येच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर BA सोशल हे शिक्षण माझं मी लग्नानंतर केलंय. रादर आता 8 वर्षापूर्वी केलंय. आत्ता केलेलं आहे. राहिली नंतर, कारण तेव्हा लग्न झाल्यानंतर पुन्हा काही पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, किंवा बिझनेस मध्ये उतरले मी, ते सांगतेच मी तुम्हाला. त्याच्यामुळे माझं राहिलं होतं. मग मी ते आता 8 वर्षापूर्वी केले.
मग अशी तुमची सुरुवात झाली, हा. म्हणजे काही जवळपासच्या स्त्रियांना मदत करायची. मग पुढे अजून काय काय केलं मग तुम्ही? ऍक्च्युली तोपर्यंत मी जेव्हा हाताने क्रोशा काम, तोरण वगैरे अशा गोष्टी करून जेव्हा विकत होते, तेव्हा असं लक्षात आलं की पुण्यामध्ये स्वेटर निटिंगची मशीन आली आहे. म्हणजे मशीनवर स्वेटर विणण्याचं मशीन आलं, हेच तेव्हा आम्हाला फार मोठं वाटायचं की अरे बापरे, मशीनवर कसं काय स्वेटर विणू शकतो आपण, नाही का, कसं असेल हे मशीन. मग मी त्याचा पूर्ण शोध घेतला. मग लग्न झाल्यावर मी ते शिक्षण घेतलं, पुण्यातच घेतलं. आणि प्रतिभाताई म्हणून मॅडम होत्या आमच्या, त्यांच्याकडे मी ते शिक्षण घेतलेलं आहे अपोलो टॉकीजच्या तिथे. नंतर ते झाल्यावर मी स्वतः एक मशीन घेतलं. कुठल्या कंपनीत होतं मशीन ते? माझं मशीन जेव्हा मुळातच जेव्हा पुण्यात पहिलं मशीन आलं म्हणजे मार्केटमध्ये, ते सिमॅक कंपनीचं मशीन होतं. ते नॉर्मल साधं मशीन होतं तेव्हा. त्याच्यानंतर पुढे ब्रदर कंपनीचे चांगले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे, जपानची कंपनी, ते मशीन पुण्यात आले. मग हळूहळू ते पण शिकले. मग माझं असं लक्षात आलं की मी एकटीने शिकून आणि जेवढं म्हणजे मला काम करायचंय ते माझ्या एकटीचेने होत नाहीये, मुलांना सांभाळून, घरातल्यांचं सगळ्यांचं करून. मग मी ठरवलं की माझ्यासारख्या अजून 2-3 महिला जर मी घडवल्या तर त्यांना पण 4 पैसे उत्पादन होईल आणि मलाही मदत होईल. म्हणून मग मी हळूहळू माझ्याकडेच काम करायला येणाऱ्या त्या ताई होत्या, त्यांच्या मुलीला शिकवलं पहिल्यांदा. मग ह्या मुलींना शिकवताना मी त्यांचे पैसे घेतले नाहीत कधी. सगळ्यांना त्यांना फ्री शिकवलं. धुणं भांडी करणाऱ्या महिला आपल्या फ्री शिकलेल्या आहेत. एक तर मुलगी अशी आहे, कुसुम नाव आहे तिचं, तिला शिक्षण काहीच नाहीये, 3री शिकलेली मुलगी आहे, पण तिला मी मशीन शिकवलं. घरीच कसं? घरीच शिकवलं, घरातच माझ्या मशीन होते. मग एक मशीन घेतल्यानंतर जशा ह्या महिला शिकण्यात पण इंटरेस्ट दाखवायला लागल्या तशा मग मी मशीन वाढवत गेले. अशा हळूहळू माझ्याकडे साधारण 15 मशीन झाल्या आणि काम करणाऱ्या महिलांची संख्या तेव्हा 30 ते 35 झाली. घरात 15-30 महिला. तर मग त्या 2 शिफ्ट मध्ये करायच्या, सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आणि 2 ते 6 वाजेपर्यंत. अशा ह्या शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिला घरात यायला लागल्या. मग स्वेटर काम करताना इतरही त्याला गोष्टी लागत असतील ना, म्हणजे त्या म्हणजे ते लोकर आणणं असेल, ते गुंडाळणं असेल, किंवा डिझाईन किंवा पॅकिंग सगळं. प्रत्येक कामाला आपल्याकडे महिला वेगळी घडवली गेली. मग मी एकीला पॅकिंग शिकवलं, एकीला लोकर गुंडाळणं शिकवलं, एकीला स्वेटरवर एम्ब्रॉयडरी करणं शिकवलं. काही महिलांचं, आता ही कुसुम नावाची जी मुलगी होती माझी, खरंच तिचं शिक्षणच नव्हतं तर तिचं फारसं डोकं चालायचं नाही. मग तिला मी काय शिकवलं, नुसते हात कर, नुसते मोजे कर, नुसता पुढचा भाग कर. मग काही शाळांच्या ऑर्डर पण असायच्या आम्हाला, KG पासून ते 8वी-9वी पर्यंतचे, 10वी पर्यंतचे मुलांचे स्वेटर. अच्छा, म्हणजे नुसते हात, नुसते मोजे असं असेंबल करायचं. म्हणजे हिने हात केले तर तिने दुसरे म्हणजे मोजे करायचे, किंवा तिने पाठीचा भाग केला तर 3रीने अजून पुढचा भाग करायचा. मग ते सगळं एकत्र करून 4थीने त्याचे फक्त पट्ट्याच करायच्या. मग 5वीने ते शिवण्याचं काम करायचं. हा सेट साधारण तयार करायला मला एक 5 वर्ष गेली असतील. पण 5 वर्षानंतर ह्या सगळ्या जणी एक आमची फॅमिली असल्यासारखे एकत्र येऊन आम्ही रोजच्या दिवसाला काम करायचो. रविवारी सुट्टी, पण ठरलेलं काम त्या पण चोख करायच्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन निघायला लागलं. मार्केटला आपल्याला जास्त माल देता यायला लागला. त्यामुळे साधारण दिवसभरामध्ये एक महिला किती स्वेटर करत असेल? एक जिचा छान हात बसलाय अशी एक महिला 6 बेबी सेट करायची. 6 बेबी सेट. सकाळी 10 वाजता बसली ती तर संध्याकाळी 6 पर्यंत तिचे 6 पूर्ण बेबी सेट तयार झालेले. पूर्ण बेबी सेट म्हणजे काय? पूर्ण बेबी सेट म्हणजे 2 पायमोजे, डोक्याची टोपी आणि हात, म्हणजे पूर्ण स्वेटर एक असं. तर ते हे सगळं ती म्हणजे 6 स्वेटर म्हणजे 12 बाह्या, 6 टोप्या, 12 मोजे, असा सगळं सेट ती करायला तिला सकाळी 10 वाजता बसली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 स्वेटर पूर्ण झालेले. साधारण 6 स्वेटर करायची. अशा 15-20 जणींना 15-20 जणी, म्हणजे 100-150 तुम्ही ते एका दिवसात करायचे. ह्याला मार्केटिंग होता. पण ह्याला पुण्यात सम्राटवाले आहेत, त्यांच्याकडे आपण ते माल द्यायचो. नंतर गेही म्हणून येत एक मुंबईला, त्यांच्या दुकानांमध्ये आपण हा माल सप्लाय करायचो. नंतर नागपूरला काही ठिकाणी जायचा, नाशिकला जायचा, अशा बऱ्याच ठिकाणी माल आपण द्यायचो. पण हा माल आपण 6 महिने तयार करून घरातच स्टॉक ठेवायला लागायचा. हिवाळा आणि पावसाळा फक्त माल विक्री व्हायचा. पण महिलांचं पेमेंट दर महिन्याला व्हायचं.
रॉ मटेरियल दर महिन्याला यायचं, त्याचा बारीक सारीक खर्च पण दर महिन्याला व्हायचा, त्यामुळे भांडवल हे भरपूर लागायचं. मग बँकेची मदत घ्यावी लागायची. बँकेत आपलं माझं आदित्य एंटरप्राइजेस म्हणून स्वेटर नेटिंगच्या व्यवसायाचं खातं होतं. मग त्यांच्याकडनं लोन करून आणि अशा पद्धतीने ते भांडवल उभं करून मग मी तो माल तयार करायचा आणि मग 6 महिन्यात तो सेल करायचा. यात साधारण नफा किती टक्के असायचा तरी? साधारण 30 ते 40%. पण खरा नफा तुम्हाला एवढ्या जणींना शिकवल्याचा आहे, स्वतःच्या पायावर पायावर उभं हा करण्याचा. नफा जास्त होता. हो, आणि मानसिक समाधान त्यात असं होतं की काहीनी प्रत्येक वेळेला धुणं भांडीच करायची, काहीनी अगदी नवऱ्याचा मार खातच घरात बसायचं, किंवा त्याच्याकडेच पैसे मागायचे की नाही रे भाजीला पैसेच नाहीयेत, आता तू दे बाबा. असं नाही ना करावं लागलं. मग मी शिकवलेले या महिलांना त्यांना 4 पैसे मिळवायला सोपं वाटायला लागलं. त्यामुळे ते जास्तीत जास्त घरातलं काम लवकर करून माझ्याकडे येऊन त्या काम करायला लागल्या. आपण असं बघतो की स्त्रीला जबाबदारी असतात घरातली, त्यांना बरीचशी कामं असतात, ती सगळी कामं उरकून ते अगदी 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 स्वयंपाक धुणं भांडी सगळं करून ह्या महिला ज्यांची सकाळची शिफ्ट आहे त्या सकाळच्या शिफ्ट मधलं स्वयंपाकाचं काम करून माझ्याकडे काम करायच्या. ज्यांची दुपारची शिफ्ट आहे ते मग त्या सगळं काम करून दुपारी यायच्या. मग ज्यांचं सकाळी आलेलं आहे त्यांचं काही घरातलं राहिलं असेल तर ते दुपारी जाऊन करायच्या. ते त्यांनी सेट केलेलं होतं बरोबर. पण मग यांच्याकडे लहान मुलं पण असतील, लहान मुलं असतील तरी आणि त्यांची शिकण्याची इच्छा असली तरी मी त्यांना असं सांगायचे की तुम्ही लहान मुलांना घेऊन या घरात आणि त्यांना शिकवता त्यांच्या मुलांना खायला घालणं, त्यांनी सू केली शी केली ते काढणं, असं सगळं काम मी केलेलं आहे. आणि मग त्या महिला शिकलेल्या आहेत. तर मग मला असं वाटायचं की अरे काही हरकत नाही, 3 महिन्यात ही महिला घडते, 4थ्या महिन्यात तिला चांगला स्पीड येतो, ती स्वतः तयार राहते आणि ती स्वतःचं उत्पन्न कमवतेच, प्लस मलाही मदत होते की आपलं मार्केटला माल तेवढा जास्त जायचा. तुमची मुलं असतील ना त्यावेळेला? माझीही मुलं असायची, ती मुलं ही मुलं एकत्रच असायची. एक मुलगा आणि एक मुलगी. अच्छा, ती म्हणजे ती सगळी त्या फॅमिलीमध्ये फॅमिली. हे म्हणजे स्वेटर करणाऱ्या ह्या महिला असं काही नव्हतं की ह्या माझ्या कामगार आहेत, त्या अशा घरातल्या सारख्या म्हणजे फॅमिली मेंबर. त्यांचं दुखणं खुपणं. ही कुसुम नावाची मुलगी जिचा मी मगाशी उल्लेख केला, तिला बरं नसेल आणि तर तिच्या सासूबाई घरात तिला झोपू द्यायच्या नाहीत, ती आपल्याकडेच झोपायची. मग तिला 2 तास झोपायला मी जागा करून द्यायची. 2 तास तिची झोप झाल्यावर ती छान काम करायची. मग म्हणजे असं काही नाहीये की तू कामाला आली आहेस तर कामच कर, पिट्टाच पाडून घ्यायचं, तिचा असा उद्देश अजिबात नव्हता. छानच पद्धतीने त्या सगळ्या मॅच पण डबा पार्टी करत असाल तुम्ही? डबा पार्टी करायचं. महिन्यातून एकदा कधीतरी प्रत्येकीने वेगळं वेगळं काहीतरी खाऊ आणायचं. हळदी कुंकू कार्यक्रम आमचा फार मोठा असायचा. छान. सगळ्या स्त्रिया बऱ्याचशा आपण बघतो अशिक्षित असतात किंवा काहींना तर सही पण करतात. यांना ट्रेनिंग वगैरे प्रत्येकीला सही करण्यापासून बँकेत खातं ओपन करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यांची खाती बँकेत ओपन करून पैसा बाबा हा पगार तुझा आता 10,000 आलाय का, मग तुला किती बाजूला ठेवायचा आहे तो मी स्वतः जाऊन त्यांना शिकवलं की बँकेत कसं बाजूला ठेवायचा आणि मग घरी तुला किती द्यायचे ते किती. बचतीचं शिक्षण पण दिलंय. माननीय नरेंद्र मोदी जे आता म्हणतात ना जनधन योजना किंवा काय ते यांनी त्यावेळेपासून. आणि बँकेत पण आम्ही रिक्वेस्ट केली की आता हिला म्हणजे अडाणीच आहे, हिला काहीच करता येत नाहीये, पण तिचं नाव रमा आहे, मग हे रमा लिहायला आम्ही शिकवलंय, मग ह्या रमा शिकवलेल्या ह्याच्यावरच तुम्ही तिचं खातं काढा. आणि मग त्या पद्धतीने साधारण खाती आहेत बँकेत महिलांची बरीच. आताच जे ब्रदरचं निटिंग मशीन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ज्या वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन करायचे असतात तर त्याला ते कार्ड पंच केलेले कार्ड मिळतात. त्या डिझाईन प्रमाणे पंच केलेली मशीन बरोबरच खरेदी करताना ती कार्ड पण येतात आपल्याला, किंवा मग ती कार्ड पंच करून मिळतात पण. दप्तरदार म्हणून आहेत पुण्यात, त्यांच्याकडे त्या मॅडम कार्डचं डिझाईन करून द्यायचे आपल्याला, मग ते कार्ड विकत आणून त्या पद्धतीने पॅटर्न तयार करतात. नंबर ऑफ डिझाईन तयार होत असतील. खूप खूप होत होत्या. आता तर मला नंतर ब्रदरचं ऑटोमॅटिक मशीन आलं, त्याच्यात 900 डिझाईन फीड केलेलंच मशीन आलं की आपण फक्त सिलेक्ट करायचं, ते कॉम्प्युटराइज मशीन. आणि मग ते फीड केलेलं डिझाईन आपण कुठल्या ओळीने कसं घालायचं त्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्या पद्धतीने ते मग डिझाईन तयार होतं. ते पण वापरलं आहे आपल्याकडे. काही पण काळ बदलत असतो, प्रत्येक मशीनचं व्हर्जन बदलत असतं, काहीतरी चेंज होत असतात सारखे. आता ते ब्रदरचं मशीन तर तुम्ही नवीन आलंच समजा का,
पण मशीन मेड तर आता भरपूर हे यायला लागले. ह्याचा तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यावरती परिणाम झाला ना पण म्हणजे लुधियानामधून म्हणा, दिल्लीमधून म्हणा, आता फ्लॅट मशीन नावाचे मशीन तयार झाले याच्यानंतर, आमच्या मशीन नंतर. मग त्याच्यावर डायरेक्ट लोकरीचे तागे निघायला लागले. मग ते तागे कट करून, म्हणजे आपण कापड कट करून कसं स्वेटर शिवू, म्हणजे शर्ट वगैरे शिवू, तसे तागे कट करून स्वेटर शिवणारे जास्त मार्केटला यायला लागले. पण फारसा परिणाम हे बघा, करणाऱ्याला परिणाम आहे का नाही आहे ह्याचा विचार न करता जर केलं तर आमच्या मशीनच्या बेबीसेट उत्पादनाला फारसा काही धक्का लागलेला नाहीये. कारण लहान मुलं कायम येतच असतात. मग लहान मुलांचे स्वेटर आणि मऊ लोकरीचे स्वेटर हे आमच्या मशीनवर तयार केले जातात. त्यामुळे जेवढे अजून आहे अगदी प्रदर्शनं भरवलेली आहेत, म्हणजे भीमथडीला पण भरवलेली आहेत आणि छोटी मोठी आता. मग हे स्वेटर करता करता जेव्हा ह्या महिला पैसे साठवायला लागल्या, त्याच्यातूनच बचत गट चालवावेत अशी कल्पना माझ्या मनात आली. अच्छा, बचत गटाला तुम्ही वुमन्स एनर्जीची पायाभरणी मग माझी आता जी ट्रस्ट आहे वुमन्स एनर्जी नावाची, त्याची पायाभरणी ही अशीच झाली की ह्या महिला माझ्याकडे काम करतात, मग त्या माझ्याकडेच पैसे साठवतात. आहे मग बाबा त्याचा तर त्यांना काही वाढ नाही किंवा हे नाही, मग तिला तेवढे पैसे पुरत पण नाहीत. म्हणजे आता वृषाली नावाची महिला आहे, समजा तिने 1000-1500 रुपये माझ्याकडे ठेवले, पण नाही तिला त्याच्यापेक्षा 2500-3000ची गरज आहे. मग ती तिला कुठून आपण देऊ शकतो, नाहीच देऊ शकत ना. मग तेव्हा मिन टाइम मी मध्ये स्वरूप वर्धिनीची पण कार्यकर्ती आहे. तिथे पण मी स्वेटर निटिंगचे क्लासेस घेतलेले आहेत. तिथे शिकवायला जात होते, पण मी त्याचे पैसे कधीच घेतले नाहीत. म्हणजे मी स्वतः मानधन नाही घेतलं, महिलांना तिथं शिकवलं गेलं स्वेटरचं. आणि मग बचत गट जेव्हा स्थापन झाले तेव्हा पहिल्यांदा स्वरूप वर्धिनी स्थापन झाले पुण्यात. आणि मग त्याच्यातून मग मला असं कळलं की अरे इकडे मी सिंहगड रोडला राहते, माझा कारखाना सिंहगड रोडला होता. मग ह्या महिलांना जे पैसे साठवतात त्या माझ्याकडे ते कमी पडतात, मग त्यांना जास्त पैसे कसे मिळतील. तर मग मी ते बचत गट ह्या माझ्या महिलांपासून सुरुवात केली स्थापन करायला. सुरुवातीला किती महिलांसाठी बचत गट सुरू केला? सुरुवातीला आम्ही 40 महिला, म्हणजे 20 एका ग्रुपमध्ये 20 जणी असतात. मग ह्या माझ्या 35 कामगार महिला आणि ओळखीचे 2-3 जणी, अशा करून साधारण 40 महिलांचे 2च बचत गट आपण स्थापन केले होते. ते पण 100 रुपये आणि 200 रुपये असे केले होते. कसं बचत गटाचं काम कसं चालतं? बचत गटाचं काम असं चालतं की प्रत्येकीने 100 रुपये महिना जर भरला तर त्या 20 जणींचे पैसे एकत्र येतात. हे साधारण 3 वर्ष आपण एकत्र ठेवतो ते पैसे. ते जे साठतात पैसे त्यातूनच जिला आवश्यकता आहे तिला आपण लोन देतो. कमीत कमी दरात ते लोन आपण दिलेलं असतं. 10 महिने त्याची परतफेडीची कंडिशन असते. 10 महिन्यात त्यांनी परत फेडायचे ते पैसे. आणि मग 3 वर्षानंतर तो आलेले थोडेसे जे काही असतील ते व्याजाचे पैसे आणि साठलेली यांची बचत, हे सगळं एकत्र करून भागिले 20 करून जी रक्कम येईल ती प्रत्येकीला परत आपण वाटून देतो. मग ह्याचं महत्व त्यांना कळायला लागलं महिलांना की अरे बचतीचं महत्व कळायला लागलं. आणि बचत करता करता लागणारा पैसा पण त्यांना मिळायला लागला. तिचे 1,500 साठत असतील तर नाही 5,000ची गरज असेल तर तिला 5,000 उपलब्ध व्हायला लागले. त्यांच्या मनामध्ये एक वाद लावून दिली होती की अजून पुढे काय करता येईल, अजून पुढे काय करता येईल. त्यांना पैसा लागत होता, पैसा पण तुम्ही उपलब्ध केला आणि त्याचा हप्ता भरण्याची सोय पण करून सोय नाही आहे की ते हप्ता सुद्धा त्याच कामातून मिळणार. आता प्रत्येकीने, आता माझ्याकडे काम करणाऱ्या महिलांचं स्वतःचं मशीन नव्हतं का, तर असं नव्हतं, त्यांचं स्वतःचं मशीन होतं. मग ते स्वतःचं मशीन त्यांना करण्यासाठी त्यांना सही शिकवून बँकेत खातं ओपन करून, नॉवेलवाले भरतभाई आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्या मशीनचं लोन करून मशीन त्यांना घेतली गेली आहे. अशा जवळजवळ 30 ते 35 महिलांना त्या काळी आपण मशीन घेऊन दिलेले आहेत. आणि अजूनही त्यातल्या बऱ्याच महिला काम करतात. आज मी तुला किती येत होतं बचत गट तुमच्याकडे? सिंहगड रोडला साधारण 48 संख्या आहे बचत गटाची. 48. आणि बिबवेवाडीला साधारण 15-16 आहे. म्हणजे सिंहगड रोडलाच आपल्याकडे साधारण 1000-1200 महिलांचा ग्रुप आहे. म्हणजे इकडे 1000-1200 आणि तिकडे 500-600 जर धरले तर 1500, साधारणपणे 1500 महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या. हा, प्रत्येक जणच म्हणजे काम करते अशातला भाग नाहीये, पण स्त्री म्हटलं की तिच्याकडे समस्या असतात. ते समस्यांचं सोल्युशन प्रत्येकीला आहे जे आपल्या ग्रुप मेंबर आहेत, असं आहे. आणि जेव्हा अशी एक कम्युनिटी तयार होते तेव्हा
त्यांना एकमेकीचं पाठबळ पण असतं ना, म्हणजे एखाद्या नक्कीच. सुखादुःखामध्ये सुद्धा. नक्की नक्की. मग ह्या महिला पण आता त्यांना मदत करत असतील, काही एखादीला काही अडचण आली तर. हा म्हणजे समजा आता काही आता आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण तर बचत गटातून सोडवली जाते. हा, तर एवढे बचत गट तुम्ही चालू ठेवलेत, पण ह्याचे अकाउंटिंगचं जे काम आहे ते तुम्ही एकट्या करता? नाही नाही, मला सुरुवातीला मी 2-4 जेव्हा स्थापन केले आपण गट, तेव्हा मी एकटी करत होते. मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की गरज वाढली आहे, महिलांना ह्याच्यात इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, प्रत्येकीला बचत गटात यायचं आहे. मग मला असं लक्षात आलं की नाही, मला एकटीला हे होणार नाही. मग एक एक करत ते लिखाण कसं करायचं, तो हिशोब कसा ठेवायचा, कर्ज देताना काय लिहायचं, कुठं लिहायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येकीला शिकवत गेले. आणि नंतर मग ह्याची ट्रस्ट केली मी. त्याचं नाव अकाउंटचं नॉलेज तुम्हाला होतं अगोदर? हो होतं. तर मग जेव्हा बचत गट म्हणजे स्वेटर प्रिंटिंगचा व्यवसाय करत होते, तेव्हा रुपयाचा हिशोब लिहिण्याची सवय जी लागली होती, ती मला बचत गट स्थापन करताना सोपी पडली, की हिशोब कसा लिहायचा, कर्ज दिलं तर किती राहिले, किती शिल्लक आहेत, अजून कोणाला द्यायचे, एकीला द्यायचे का दोघींना द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत गेल्या. मग मला एकटीला तर तेवढं लिहिणं शक्य नव्हतं. मग हळूहळू मी ते एकेकीला शिकवत गेले. तर आता साधारण 15 ते 16 अशा मुली आहेत की ज्या बचत गटाचं लिखाणाचं काम करतात. त्याचं ऑडिटही होतं का? ऑडिटही होतं. सरकारकडे काय अनुदान असतं? अनुदान असतं, पण मी माझी स्वतःची बचत गटांची ट्रस्ट मार्फत बचत गट चालवण्याचं केलेलं आहे ना. माझे सरकारी बचत गट नाहीयेत, त्यामुळं माझ्या बचत गटांना अनुदान असं नाहीये. पण मग ह्याच्यातलं जे कर्ज आहे, ते कर्ज चुकवण्याकडे कोणाचा कल असतो किंवा काय असं होतं का? असं काही असं होतं ना, समजा एखादीला असं वाटलं की नाही मी फेडूच शकत नाही, असं मग तिला काही अडचणी येतात, तर किती आपण तिला रिक्वेस्ट केली तरी जेव्हा ती पैसे परत करत नाही ना, पण आपल्याला संधी अशी दिलेली असते देवाने की तुझ्या ओळखीने तू, तुझ्या ओळखीने तू, तुझ्या ओळखीने तू, अशा एकमेकींच्या मैत्रिणी म्हणा, घरातल्या म्हणा, नणंद भाऊजया, आई मुलगी, बहिणी, असा एक तो ग्रुप येत जातो ना. मग तेव्हा आपण कर्जाचा प्रॉपर आपला एक फॉर्म असतो, त्याच्यावर आपण सही घेतो, ती घरातल्यांचीच असते. किंवा आपण एक चेक घेतो, त्यांचा कोरा चेक घेतो. जसं बँकेत कर्ज काढताना डॉक्युमेंट्स लागतात, तसे डॉक्युमेंट्स आपण ह्याला वापरतो. आणि मग समजा तिला जर नाही आपले पैसे फेडता आले, तर तिच्या फॅमिलीतले जे कोणी मेंबर असतील त्यांच्या पैशातून आपण ते पैसे कट करून देतो. म्हणजे अगदी सावकारी करत अगदी हे जरी नाही केलं तरी, आणि विश्वासाचं नातं तयार झालं असल्यामुळे फारसा असे कटू अनुभव. आणि मग जिचे पैसे नाही येतेत आणि जिचे घेतले, तिला आम्ही सांगतो की बाई तुझीच बहीण आहे, ताई आहे, जी काही आई येते तू त्यांना थोडे थोडे दे. पण 3 वर्षानंतर आपल्याला हे पैसे वाटायचे असतात ना, त्यामुळे आपल्याला ती कारवाई तशा पद्धतीने करणं गरजेचं असतं. फार कमी करावं लागत असं ना? असं फार अगदी क्वचित एखादं झालंय आतापर्यंत. एखादं झालंय? एखादं वर्ष झालं आता, साधारण 32 वर्ष होऊन गेली आहेत ह्या कामाला, की आपण 32 वर्ष. 32 सिंहगड रोडला होऊन गेले. तुम्ही एखादं दुसरं सांगा, एखादं कारण झालंय असं, नाही तर मग ओळखीच्या असतात. बँकाच्या भाषेमध्ये एनपी अकाउंट म्हणतो, 1-2च झाली आहेत आता, जवळपास 0 असल्यासारखं. 0 नाही, अजिबातच नाही. कारण त्या बरोबर एकमेकींना पुश करत असतात की बघा तू नाही दिलंस तर आमचं नाही मिळणार, तू नाही दिलंस तर आमचं नाही मिळणार, हे असं करत मग ते कुणी असं बुडवण्याच्या जास्त फंदात पडत नाही. मला एक सांगा, यांना तुम्ही आता आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला तुम्ही, पण इतर काही प्रयत्न केले का? म्हणजे यांची एंटरटेनमेंट असेल किंवा यांना अजून काही, म्हणजे असं काही डोक्यात आलं होतं का तुमच्या? आता बचत गटांमार्फत आपण फंडिंग त्यांना उपलब्ध करून बऱ्याच महिलांना स्वतःचे म्हणजे त्यांचे, आता एखादी छोट्या प्रमाणात कुरड्या पापडीचा बिझनेस करत असेल तर तिला आपण वर्षाला आता 1 लाख रुपये भांडवल देतो आणि तेवढे पैसे तिला लागतात आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात ती व्यवसाय करते. नंतर ह्याचं पण करतात, म्हणजे आकाशकंदील करतात, गणपतीमध्ये मोदक करण्याचं करतात, दिवाळीमध्ये फराळांचं करतात. अनारशाचं पीठ फार मोठ्या प्रमाणात माझ्या ग्रुपमधून सप्लाय होतं. ताई, माझा प्रश्न थोडा वेगळा होता. हे तर परत बिझनेस त्यांचा वाढवला. यांना काही करमणुकीसाठी किंवा त्यांना सहल काढता का तुम्ही एखादी? असं काही सहल आपण दरवर्षी एक पावसाळ्याची एक सहल असते, ती वन डे असते. आणि त्याच्यानंतर धार्मिक स्थळांना आपण भेट देतो. प्रत्येक वर्षी 1-2 स्थळी तशा असतात, सहली आपण तशा नेतो. पण जेव्हा त्यांच्याकडे, तेव्हा सहलीला जायला पण पैसे नसतात, तेव्हा आपण ट्रस्ट मधूनच त्यांना पैसे भरतो त्यांच्या म्हणजे, आणि मग त्यांना आपण ट्रिपला नेतो.
आता मागच्या वर्षी आम्ही कुरोपूर पिठापूर अशी मोठी सहल केली होती. साधारण 6-7 दिवसाची सहल होती. तेव्हा ते सगळं फंडिंग आपण ट्रस्ट मार्फत केलं होतं. मग हळूहळू 10 महिन्यात त्या परतफेड करतात. आता आम्ही कामाख्या आणि कलकत्ता केलं तर सगळ्यांना विमानात प्रत्येक घरातला माणूस नेईलच त्या महिलेला. त्यांच्या घरातली माणसं विमानातून प्रवास करतील का? तर नाही करत. विमान प्रवास करण्यासाठी मी त्यांना आता जवळजवळ 23 महिला घेऊन गेले होते. पुण्यातून कलकत्ता दाखवलं, मग कलकत्त्यातून पुन्हा गुवाहाटीला विमानातून आणलं आणि मग गुवाहाटीतून पुन्हा पुण्यात विमानातून आणलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा होता. काही जणी फार पहिल्यांदा घाबरल्या होत्या, पण दुसऱ्या विमान प्रवासात त्यांची भीती गेली आणि आता त्यांना असं वाटतं की इथून पुढचे विमान प्रवास. एवढा प्रवास मी आता ऐकतोय, मला वाटतं ह्यांना सगळ्यांना परदेशात पण घेऊन जाणार बहुत. हा, दुबई ट्रिप आमची प्लॅन आहे. दुबई ट्रिप प्लॅन आहे, पण आत्ताचे कामाख्या कलकत्त्याचा साधारण पैसे कव्हर व्हायला 5-6 महिने झाले की मग दुबई ट्रिप आहे. आणि मग त्याच्यानंतर जिथे कुठे त्यांना जायचं असेल त्या 5-6 जणी ठरवतात, सांगतात की ह्या 2 महिन्यानंतर आम्हाला इकडे घेऊन जा, ह्या 2 महिन्यानंतर आम्हाला इकडे घेऊन जा. मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी ट्रिपचं प्लॅन करते. वुमेन स्पेशल असतं तुमचं का इतर लोकही असतात? एक दोघी जणींचे आहेत, मिस्टर असतात सोबत आणि त्यांची आम्हाला हेल्प पण होते. हा, हेल्प पण होते. आणि ते पण फॅमिली मेंबर असल्यामुळे त्यांनाही असं वाटतं की नाही, म्हणजे जसं माझ्या चांगली गोष्ट आहे. म्हणजे बचत गट जरी असला तरी ते इतकं घट्ट नातं आहे, इतके वर्षाचे संबंध आहेत की ते म्हणजे जावई आहेत, मुलं आहेत, असे खूप नाती डेव्हलप झालेली आहेत. तुम्ही काही सण साजरे करतात एकत्र? प्रत्येक सण एकत्र साजरा करतो आम्ही. प्रत्येक सण म्हणजे वुमन्स डे पण साजरा करतो, नंतर दिवाळी पण आम्ही 1 दिवस फराळ करतो, नंतर नवरात्र पण आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. म्हणजे धुणं भांडी करणाऱ्या महिला बचत गटामध्ये आहेत. त्यांना जर असं वाटलं की मला दांडिया खेळायचंय तर घरातून परवानगी नसते किंवा चौकात जाऊन दांडिया खेळायला विरोध असतो, मग मीच ह्या महिलांना एक लेडीज घेते आणि शिकवण्यासाठी 15 दिवसाचं प्रशिक्षण देते त्यांना. आणि मग एक हॉल घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात दांडियाचं प्रशिक्षण म्हणजे शिकवणारी महिला ठेवते मी ह्यांच्यासाठी. आणि मग ज्यांना आवडतंय त्यांना अगदी ते ड्रेस घालून किंवा प्रोफेशनल नंतर नवदुर्गांचं स्वरूप करून किंवा देवीच्या गाण्यांवर म्हणा किंवा एखाद्या छान त्यांना आवडेल त्या गाण्यांवर असं त्यांचा डान्स बसवते, पाहुणे बोलवते. ती पण एक थीम असते. दरवर्षी एक वेगळी थीम ठरवते मी की ह्या वेळेला कोण डॉक्टरांना बोलवायचंय का. तर ह्या वर्षी आम्ही 2024च्या नवरात्रामध्ये रस्ता झाडणाऱ्या 9 मुलींचा माझ्या 9 देवी झालेल्या मुलींकडनं सत्कार केला. काय रस्ता झाडणाऱ्या 9 मुली, म्हणजे ह्या क्षेत्रीय कार्यालयाच्या रस्ता झाडणाऱ्या ज्या महिला असतात त्या 9 महिलांना कॉर्पोरेशनच्या माझ्या ज्या नवदुर्गा झाल्या होत्या, म्हणजे देवीचं स्वरूप ज्यांनी केलं होतं गाण्याचं, त्या 9 देवींकडनं आणि बोलवलेले पाहुणे पण क्षेत्रीय कार्यालयातलेच होते. मग ती एक थीम ठेवतो आम्ही. मग त्यांचा सत्कार ह्या माझ्या 9 देवी झालेल्या महिलांनी त्या 9 महिलांचा सत्कार केला, असा ह्या वर्षीची थीम होती आमची. तुम्ही आता बोललात महानगरपालिका आलं म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांशी तुमचा रेपो चांगला आहे की त्यांना असं वाटतं उपयोग होतो तुम्हाला त्यांचा? नाही, चांगलं म्हणजे त्यांना आम्ही असं रितसर आमंत्रण दिलं की आमचं ह्या वर्षीची थीम बाबा अशी आहे की ह्या महिलांचा आम्हाला सत्कार करायचा आहे. त्या रस्ता झाडतात त्यांची कुणीतरी दखल घेतली पाहिजे, त्या स्वच्छता करतात, नंतर मग त्यांचं आपल्याला घरातल्या सकाळचं काम सोडून पहाटे त्या रस्त्यावर येऊन रस्ता झाडण्याचं काम करतात. तर नवरात्र म्हणजे वेगळं काय आहे, ह्या त्या झाडणाऱ्या ह्या दुर्गाच आहेत ना. मग त्या माझ्या ज्या दुर्गा झालेल्या 9 देवी आहेत त्यांच्याकडनं त्यांचा आम्हाला सत्कार करायचा असं आमचं वुमन्स एनर्जीच्या लेटर हेडवर त्यांना मी रितसर आमंत्रण दिलं आणि मग तो कार्यक्रमाला ते हे एवढे मोठे काय काय कार्यक्रम करता, ह्याला हॉल लागत असेल किंवा मग हे त्याच्यासाठी पैसे लागतात? पैसे लागतात. तर पैसे लागतात म्हटल्यानंतर काही फंडिंग माझ्या महिला गोळा करतात, काही फंडिंग आम्ही असं नगरसेवक वगैरे ह्यांना सांगतो की आम्हाला मदत करा, आमच्या ह्या महिला तळागाळातल्या आहेत बाबा, त्यांचा कार्यक्रम करायचा. समाज मंदिरासारखे हॉल पण उपलब्ध असतात, पण ह्या वर्षी मी जरा मोठा घेतला होता हॉल. आणि आपली सिंहगड रोडची नगरसेविका ज्योती गोसावी ती नेहमीच आमच्या मदतीला येत असते.
असे म्हणजे इनडायरेक्टली बऱ्याच लोकांना संपर्कात ठेवून हे सगळं करावं. त्यांचे पण तुम्हाला म्हणजे मदत होत असते. नक्कीच नक्कीच. आता हे एवढं सगळं करत असताना पुरस्कार तर नक्की मिळाले असतील तुम्हाला काय काय? हा, 1-2-3 मिळालेत. कारण पुरस्कार देण्यासाठी पण त्यांना आपली माहिती सांगावी लागते. तर मग तेवढी माहिती सांगण्यासाठी मी अजून काही कुठे पोहोचलेली नाहीये. आणि काही काही पुरस्कार तर असे असतात की पैसे देऊनच असतात. मग मला असं वाटतं की जे आहे ते समाजासमोर ह्या मांडावं. छान. आज तुम्ही इथं आलात, हा तरी सुद्धा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अजून या महिलांसाठी काही करायचं तुमच्या डोक्यात, म्हणजे पुढचे काही प्लॅन्स आहेत का किंवा काही चॅलेंजेस आहेत का? चॅलेंजेस म्हणजे स्वतंत्ररित्या एक दुकान घ्यायचं आहे, आत्ता ते चालू आहे. नंतर वुमन्स एनर्जी अंडर पतपेढी काढायचा आमचा विचार आहे. पतपेढी चालवण्याचं काम हे माझ्या महिलाच करतील. आणि दुकान घेतल्यानंतर सगळ्यांना एका छताखाली एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळेल. म्हणजे मॉलची कल्पना मांडतात. तर तो प्रयत्न आता आमचा चालू आहे. 1-2 वर्षात एखादं दुकान घेऊन आणि तिथे व्यवसाय हा सीझन नुसार जो आहे तो त्या महिला त्या वेळेपुरतं बसून एकत्र एका छताखाली काम करते. ग्रेट ग्रेट. म्हणजे ताई तुम्ही स्वप्नही मोठी बघत असता आणि ती अचीव्ह करत असता, चांगली गोष्ट आहे. तर मला वाटतं प्रेक्षकांना आज महिला सबलीकरण म्हणजे काय याचं उत्तर नक्की मिळालं असेल. आणि तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट नक्की आवडेल असं मला वाटतं. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ताई तुम्ही आज आमच्या इथं आलात आणि खूप छान ही मुलाखत रंगली, म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या या पॉडकास्ट तर्फे एक छोटीशी भेट मी तुम्हाला देतो. ताई आज आपण इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली, तर आमच्या या पॉडकास्ट तर्फे एक छोटीशी भेट आम्ही तुम्हाला देतो, कृपया स्वीकार करा. धन्यवाद. अनोळखी मुलखावेगळी माणसे हा चॅनेल घेऊन साठे सर आणि पाटील सर हा उपक्रम इतक्या सुंदर पद्धतीने राबवतात ते की खरंच जी लोक समाजात आतापर्यंत काही काम करत असतील आणि ती अजून लोकांना ओळखीत आलेली नाहीत किंवा त्यांचं काम अजून लोकांच्या समाजापर्यंत पोहोचलेलं नाही, हे काम पोहोचवण्याचं काम हे दोघं जण करतात. ह्या उपक्रमाच्यासाठी तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज मला इथे बोलवून माझे काही 4 शब्द ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एखादी सुई अशी बोथट झालेली असते कॅरेज फिरून फिरून, मग ती लोकर पकडत नाही, ते काटा पकडत नाही. मग हे जे टूल्स आहेत सगळे दिलेले, ह्या टूल्सनी ते परत टाकी जागी ठेवायचे. आणि आता ही सायकलची सुरुवात आहे, म्हणजे खालची पट्टी करतो. पुढे पुढे चालतो नाही, आपण खालची पट्टी करतो. हे काय आहे? हे कार्ड आहे, ह्याच्याने डिझाईन येणार आहे. पट्टीनंतर डिझाईन टाकायचं आपल्याला, तेव्हा मग हे कार्डचं ह्या बटनांच्या आधारे हे कार्ड चालू करायचं आणि मग त्या कार्डचं डिझाईन. अच्छा. आणि ही लोकर तुम्ही आणता? लोकर आपण आणतो. ताई भाऊ कसं झालं ते जरा दाखवा. आता हे कधी कधी एका कलर मध्ये पण विणलं जातं, पण कधी कधी 2 कलर मध्ये विणल्यावर शेड छान दिसतात म्हणून मग हे असं कॉम्बिनेशन पण चालतं मार्केटमध्ये. पट्टी फोल्ड करण्याची प्रोसेस चालू आहे आता, म्हणजे पट्टी बंद फोल्ड करतो आपण. हे एक कॅरेज आहे ना? ते एक कॅरेज आहे आणि हे पण एक कॅरेज आहे. हे लेस कॅरेज आहे, म्हणजे ज्यांनी बीड असलेलं डिझाईन तयार होतं. कार्डचं डिझाईन आहे ते, त्याला बटन्सचे ठराविक हे दिलेले आहेत, त्या स्टेपनी मग हे कार्ड आपण चालू करू. एक स्वेटर विणायला किती वेळ लागतो काय? 1 तास. सगळं स्वेटर, टोपी, मोजे, बाह्या आणि पट्ट्या.
पूर्ण सेट व्हायला 1 तास. 1 तास लागतो. स्पीड आल्यावर. स्पीड आली. डेलिकेट काम आहे त्यामुळे 6 तासात 6 स्वेटर बनवू शकतो. अच्छा. म्हणजे आपण जॉबला बाहेर गेल्यानंतर 6-7 तासाची 8 तासाची जशी ड्युटी करतो तशा पद्धतीने बसलं तर 6 किंवा 7 स्वेटर एक महिला करू शकतो. मला वाटतं तुम्ही हे दुकान पण सांभाळता आणि फावल्या वेळामध्ये हा स्वेटरचा व्यवसाय पण करताय. वहिनीच ऑर्डर देतात. वहिनीच आम्हाला हेल्प करतात. आता ते स्वेटर चालले ते ब्लॅक कलर आता मी गुंडच बसतो. हे काय लोकर आणले. ती शाळेची ऑर्डर आहे. ताई किती वर्ष काम करताय तुम्ही? जवळ 25 वर्ष. 25 वर्ष होऊन गेली. हो. कोणी शिकवलं तुम्हाला? कुदळे बहिणी. कुदळे ताईंनी शिकवलं. आणि ह्याचा उपयोग होतोय का तुमच्या हो जीवनामध्ये? म्हणजे पोट भरलंय मी ह्याच्यावरती. म्हणजे हे सतत चालू आहे हो. तुमचं? ऍक्च्युली आपल्याला वाटतं सीझन वाईज पण तसं नाहीये. पूर्ण वर्षभर काम असतं. आणि बेबी स्वेटर ही गोष्ट अशी आहे की कुठल्याही कस्टमरला सीझन साठी नाही लागत. एनी टाइम लागतो हा स्वेटर. त्यामुळं तयारच राहावं लागतं. अचानक कस्टमर आले तर समोर व्हरायटी ठेवण्यासाठी आम्हाला माल तयारच ठेवावा लागतो. अच्छा. हा. तुम्ही कोणाला शिकवलंय का? हा मी 2-3 लेडीजला शिकवलंय. त्यातल्या एक माझ्या बरोबर हेल्प करतात. त्यांना मी आता एक मशीन त्यांच्या घरी दिलंय काम करायला. यायला जायला त्रास नको म्हणून. मग त्या एकदा आठवड्यातून येतात आणि जे काही माझं आहे रिक्वायरमेंट त्याप्रमाणे मग लोकर घेऊन त्याप्रमाणे करून देतात. छान. धन्यवाद ताई. आपली मुलाखत तर चांगली झाली आणि आता तुम्ही आम्हाला हे मशीन काय असतं, कसं चालवायचं, प्रत्यक्ष ग्राउंडवरती येऊन आपण एक छोटी मुलाखत पण घेतली. पण माझ्या मनात मध्ये एक प्रश्न आला. तुम्ही ह्याचा काही म्हणजे मोठा असा कारखाना वगैरे जर सुरू केला असताना तर झाला असताना झाला. मोठा कारखाना होताच आपला. जवळजवळ 25-1 वर्ष तो कारखाना होता. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की वेगळ्या कामात मी गुंतवून घेतलं स्वतःला आणि प्रत्येक महिलेला घरी मशीन दिलं मग. आणि मग त्या महिलेला त्या दुकानांची ऑर्डर देऊन आपण ते पूर्ण करायला सांगितलं. त्यामुळे पूर्णपणे म्हणजे माझ्याकडे फक्त काम करत राहण्यापेक्षा त्यांना प्रत्येकीला जर त्या दुकानांमध्ये स्वेटर द्यायला लावले तर तो इन्कम त्यांना जास्त हे झाला आणि मग त्यांना ते परवडायला लागलं. त्यामुळे 15-16 जणी अशा आहेत की ज्यांना आपण मशीन घरी दिलेत आणि त्या त्यांचे काम करून त्या दुकानांना माल सप्लाय करतात. हे जे काम आहे हे अजून कोणाला वेगळ्या लोकांना तुम्ही शिकवलंय की? मी कोल्हापूरच्या त्या झोटिंग माळ म्हणून प्रोजेक्ट आहे. म्हणजे काय? तिथे सगळ्या देवदासी एकत्र सांभाळल्या जातात असं एक ते हे एरिया आहे. तिकडे मी साधारण एक 3-4 पॅटर्न शिकवले होते. बाकी मग जे कोणी माझ्याकडे शिकायला म्हणून आलं त्या प्रत्येकीला आपण हे प्रशिक्षण दिलेलं आहे. पण त्या तिथे जाऊन तुम्ही प्रशिक्षण दिलं त्या महिलांना? दिलं. हा. म्हणजे त्यांच्या पण जीवनामध्ये काहीतरी वेगळी क्रांती होईल असा प्रयत्न केला. त्यांना 1-2 पॅटर्न जे माझ्याकडनं शिकायचे होते ते शिकवले गेले. त्या करतच होत्या पण त्यांच्याकडे ही मशीन आहेत? त्यांच्याकडे पण मशीन्स आहेत. बर. आजही चालू आहेत ती? आजही चालू. वा. खूपच काही काही नवीन माहिती इथं आल्यावर सुद्धा मला मिळाली. धन्यवाद.